नमस्कार मित्रांनो, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा आपला व्हिडिओ आहे फटाक्यांबद्दल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फटाक्यांचा उगम कुठून झाला, फटाके नक्की कधीपासून लोक वाजवत आहेत आणि कुठल्या देशाने फटाके वाजवायला पहिल्यांदा सुरुवात केली। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दिवाळीच्या टायमिंगला भारतामध्ये सगळ्यात जास्त फटाके वाजवले जातात आणि बाहेरच्या देशांमध्ये न्यू इयरच्या वेळेस सगळ्यात जास्त फटाके वाजवले जातात। त्यासोबतच लग्नाच्या वेळेस आणि कुठला स्पोर्ट्स इव्हेंट असेल तेव्हा देखील फटाक्यांचा वापर केला जातो। म्हणजेच आजच्या काळामध्ये फटाके हे पूर्ण देशामध्ये पसरलेले आहेत आणि सगळ्या देशांच्या सगळ्या कल्चरमध्ये लोकांसाठी फटाके हे खूप महत्त्वाचे झालेले आहेत। पण फटाके वाजवणं हे हिंदूंचं ट्रेडिशन आहे, मुघलांचं आहे का चायनीज लोकांचं आहे? चला जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या गोष्टीची सुरुवात होते सन 1923 मध्ये। तमिळनाडूमध्ये एक छोटंसं गाव आहे शिवकाशी नावाने। पी अत्यानागर आणि शानमुगानागर हे दोघं तमिळनाडू सोडून कोलकात्याकडे रवाना होतात। ते कलकत्त्याला जातात हे शिकण्यासाठी की माचीस कशी बनवली जाते। 8 महिन्यानंतर ते स्वतःच्या गावाकडे परत येतात, जर्मनी मधून मशीन इम्पोर्ट करतात आणि शिवकाशी मध्ये माचीस बनवायला सुरुवात करतात आणि त्यांच्या कंपनीचं ते नाव ठेवतात नॅशनल मॅचेस। आणि थोड्याच वर्षांनंतर ते फटाके बनवायला देखील सुरुवात करतात आणि त्या कंपनीचं ते नाव ठेवतात नॅशनल फायरवर्क्स। त्यांच्याकडून सगळ्यात पहिला फटाका बनवला जातो फुलबाजी। 10 ते 20 वर्षांपर्यंत यांचा बिझनेस खूप चांगला चालला। त्यानंतर आलं दुसरं महायुद्ध म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉर आणि याच्यामुळे त्यांच्यावरती खूप संकट येतं। युरोपियन देशांकडून इम्पोर्ट करणं त्यांच्यासाठी खूप अवघड होतं आणि यामुळेच इंडियामध्ये फायरवर्क इंडस्ट्रीला एक बूम मिळतो। आणि हे सगळ्या गोष्टींना ऑर्गनाइज करण्यासाठी तेव्हाचं ब्रिटिश सरकार 1940 मध्ये एक लॉ पास करतं, द इंडियन एक्सप्लोजिव्ह रूल्स 1940। जे लोक फटाके बनवतायत, वापरतायत आणि विकतायत अशा लोकांसाठी तेव्हाच्या सरकारने लायसन्स बनवायला देखील सुरुवात केली आणि त्यानंतर सगळ्यात पहिली फटाके बनवायची ऑर्गनाइज फॅक्टरी ही इंडियामध्ये स्थापित होते। 1942 पर्यंत भारतामध्ये अशा 3 फॅक्टरी स्थापित केल्या जातात आणि तिथून 40 वर्ष पुढचं बोलायला गेलं तर 1980 पर्यंत 189 फॅक्टरी स्थापित होतात आणि आजच्या दिवसात हा आकडा जर बघायला गेला तर 700 पेक्षा जास्त कारखाने आहेत। या पूर्ण फायर क्रॅकर इंडस्ट्रीचा इंडियामध्ये 8000 करोड रुपयाचा टोटल टर्नओव्हर आहे आणि 8 लाख पेक्षा जास्त एम्प्लॉईजला आतापर्यंत या फॅक्टरीज मध्ये रोजगार मिळालेला आहे। आणि या गोष्टीसाठी शिवकाशी खूप महत्वाचा आहे कारण आता भारतात जेवढे पण फटाके बनतात त्यातले 90% फटाके हे शिवकाशी मध्येच बनतात। पण भारतातला सर्वात पहिला फटाक्यांचा कारखाना हा शिवकाशी मध्ये नाही तर कोलकाता मध्ये बनला होता सन 1800 मध्ये। याचा अर्थ काय होतो की 1800च्या आधी भारतामध्ये कोणतेही फटाके नव्हते? तर असं नाहीये, भारतामध्ये फटाके आधी देखील खूप प्रसिद्ध होते आणि भारतामध्ये अशी एक जाती देखील आहे ज्यांचं नाव आहे आतिशबाज। हे लोक स्वतःला आतिशबाज शेख देखील म्हणतात किंवा बारूदगीर किंवा हवाईगीर देखील म्हणतात आणि हे लोक आपल्याला यूपी मध्ये वाराणसी, आजमगड, गोरखपूर अशा गावांमध्ये भेटतात। यांचं म्हणणं आहे की यांच्या पूर्वजांना सेंट्रल एशियामधून मुघल तेव्हा घेऊन आले होते आणि यांचे पूर्वज खूप स्पेशलिस्ट होते गन पावडर बनवण्यामध्ये आणि ब्रिटिशांच्या भरपूर रिपोर्ट्स मध्ये या जातीबद्दल मेन्शन देखील केलेलं आहे। पण जेव्हा युरोप आणि चायना मधून फटाके भारतामध्ये इम्पोर्ट व्हायला लागले तेव्हा या लोकांचं महत्व आणि रोजगार खूपच कमी झाला। पण या टाइम पेक्षा जर आपण मागे बघायला गेलो तर राजा महाराजांच्या काळामध्ये फटाक्यांचं काय महत्व होतं? मराठा क्रॉनिकल पेशवा यांची बाखर मध्ये हे लिहिलेलं आहे। इथे महादाजी सिंध्या नावाचा कोटामध्ये राहणारा व्यक्ती पेशवांना सांगतात की कसं कोटामध्ये 4 दिवसांची दिवाळी साजरी केली जाते आणि तिथं कसे फटाके वापरले जातात आणि त्यांनी या फटाक्यांच्या डिस्प्लेला लंका ऑफ फायरवर्क्स या नावाने निमुतले आहे। सांगतात की कसं रावणाचा पुतळा उभा केला जातो, त्याच्या मागे राक्षस देखील उभा केले जातात आणि हनुमानांचा एक पुतळा आकाशातून उडलेला दाखवला जातो आणि गन पावडरच्या मदतीने रावणाला आणि राक्षसांना आग लावली जाते आणि इथं लंका यांचं रिप्रेझेंटेशन दाखवलं जातं। हे बघून पेशव्यांनी सांगितलं की आमच्या देखील गावामध्ये आम्हाला असा फटाक्यांचा शो करायचा आहे आणि तेव्हाच पुणेकरांनी पहिल्यांदा या फटाक्यांचा शो पाहिला आणि हा काळ 1700चा काळ होता। आणि याच काळामध्ये अजून एक मुघल शहंशाह ज्यांना फटाक्यांचा खूप नाद होता त्यांचं नाव होतं रोशन अख्तर, ज्यांना आपण मोहम्मद शाह रंगीला या नावाने देखील ओळखतो। मोहम्मद शाह हे त्यांचं टायटल होतं, खरं तर यांचं नाव होतं सदा रंगीला, एक असा व्यक्ती जो सारखाच खुश राहतो। या मुघल बादशाबद्दल आपल्याला जास्त माहिती नाहीये कारण हा मुघल बादशाह जाणला जातो की यांच्यापासूनच मुघल काळाचा डिक्लाइन सुरू झाला। पण हा बादशाह आर्ट आणि कल्चरचा खूप शौकीन होता आणि या बादशाहच्या वेळेस म्युझिक, कल्चर आणि आर्ट्सला खूप जास्त महत्व आले होते। सोबतच यांना फटाक्यांचा देखील खूप नाद होता। ही पेंटिंग बघा जी सॅन डिएगो म्युझियम मध्ये आपल्याला बघायला मिळेल।
या पेंटिंग मध्ये आपल्याला दिसून येतंय की तेव्हाचे मुघल कसा फटाक्यांचा वापर करत होते. फक्त हे क्लिअर नाहीये की हे फटाके दिवाळीच्या वेळेस उडवले जात होते किंवा दुसऱ्या कोणत्या सणाच्या वेळेस. पण राजा रंगीलाचा जो रंगमहल होता तो एक दिवाळीचा स्पॉट होता आणि तिथे दिवाळी खूप जोरामध्ये साजरी केली जायची. शहाजहानाबाद मध्ये सगळीकडे दिवे लावले जायचे, ज्याला आपण आता दिल्ली म्हणून ओळखतो. एक स्पेशल मोठा आकाश दिवा देखील लावला जायचा, ज्याला लाल किल्ल्यावरून एका मोठ्या पोलला बांधून तिथे लटकवले जायचे. एवढंच नाही तर प्रोफेसर हरबंस मुखिया यांचं म्हणणं आहे की दिवाळी हा सण अकबरच्या वेळेस पासून साजरा केला जातो आणि दिवाळी हा एक असा सण होता ज्याला फक्त हिंदूच नाही तर सगळे मिळून साजरे करायचे. मुघलांच्या काळामध्ये या सणाला जश्ने चिरंगा म्हणून ओळखले जायचे. याचा अर्थ होतो द फेस्टिवल ऑफ लाईट्स. कॅथरीन बटलर शोफिल्ड यांचं म्हणणं आहे की फटाक्यांचा वापर हा मुघल आणि राजपूत लोकांकडून खूप जास्त केला जायचा थंडीच्या दिवसांमध्ये. आणि आपल्याला अशा मुघल काळातल्या खूप साऱ्या पेंटिंग्स बघायला मिळतात ज्याच्यामध्ये फटाके उडवायचा आणि फटाक्यांचा वापर करायचा उल्लेख दिसून येतो. फटाके दिवाळीच्या वेळेस वाजवले जात आहेत, शब्बे बारातच्या वेळेस वाजवले जात आहेत आणि शादीच्या वेळेस देखील वाजवले जात आहेत. यासोबतच फटाके तेव्हा देखील वाजवले जायचे जेव्हा कोणतेही नवीन राजा बनायचा, जसं की औरंगजेबच्या वेळेस. यासोबतच तेव्हाच्या काळामध्ये शब्बे बारात म्हणून एक मुस्लिम सण देखील होता ज्याच्यामध्ये फटाक्यांचा खूप वापर केला जायचा. आता आपण मुघलांना साईडला ठेवून हे बघूयात की मुघलांच्या आधी देखील फटाक्यांचा वापर केला जात होता का? आणि याचं उत्तर आहे हो. लेट हिस्टोरियन सतीश चंद्र यांचं एक पुस्तक देखील आहे, मेडिवल इंडिया फ्रॉम द लेट सल्तनत ऑफ द मुघल्स. याच्यामध्ये लिहिलेलं आहे की 1609 मध्ये सुलतान ऑफ बिजापूर इब्राहिम आदिल शाह यांनी खूप मोठा हुंडा देखील दिला होता आणि 80,000 रुपये फक्त त्यांनी फटाक्यांसाठीच उडवले होते. ही जागा आता कर्नाटकामध्ये आहे. याच्या आधीचं देखील बघायला गेलं तर सन 1518 मध्ये एक पोर्तुगीज ट्रॅव्हलर होते, दुआर्ते बार्बोसा यांचं नाव होतं आणि त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये हे लिहिलं होतं की गुजरातमध्ये एका ब्राह्मण परिवारामध्ये लग्न होत होतं आणि लोकांचं मनोरंजन हे नृत्याद्वारे आणि कसं रॉकेट आणि बॉम्ब फोडून केलं जात होतं. याच्या देखील आधी आपण बघायला गेलं तर सन 1443 मध्ये विजयनगर राज्यामध्ये एक इटालियन ट्रॅव्हलर लुडोविको दी वार्थेमा हे लिहितात. यांनी लिहिलंय की कसं विजयनगर मध्ये फटाके वाजवले जात आहेत आणि कसं त्या फटाक्यांमुळे हत्ती इकडे तिकडे सैरा वैरा पळत आहेत आणि लोकांना हत्तीला कंट्रोल करणं किती अवघड होत आहे. हिस्टोरियन पी.के. गोडे यांनी एक पुस्तक देखील लिहिलेलं आहे, द हिस्ट्री ऑफ फायरवर्क्स. यामध्ये त्यांनी लिहिलंय की कसं 1400च्या दशकामध्ये फटाके भारतामध्ये आले आणि हे तेव्हा झालं जेव्हा पहिल्यांदाच भारताकडून गन पावडरचा वापर केला गेला. मग आपल्या समोर हा प्रश्न पडतो की फटाक्यांना भारतामध्ये घेऊन तरी नक्की कोण आलं? हिस्टोरियन फरिश्ता हे त्यांच्या पुस्तक तारिके फरिश्ता मध्ये लिहितात, मार्च 1258 मध्ये दिल्लीचे सुलतान नसरुद्दीन मेहमूद यांच्या कोर्टमध्ये मोठी आतिषबाजी केली गेली आणि तेव्हा 3000 कार्टलोड फटाके तिथं आणले गेले होते. कोणासाठी? तर एक मंगोलियन रूलर हुलागू खान यांच्या स्वागतासाठी. खरं तर मंगोल्स गन पावडर घेऊन आले चायनामधून आणि मंगोलियन लोकांच्या युद्धांमध्ये चंगीज खानने गन पावडरचा खूप जास्त वापर केला होता आणि मंगोल लोकांमुळेच युरोप आणि एशियाच्या खूप साऱ्या जागांमध्ये गन पावडर पोहोचली गेली. युरोपियन लोकांचं म्हणणं आहे की त्यांना युरोपमध्ये गन पावडर बद्दल पहिल्यांदा माहिती झालं हे मंगोल्समुळे किंवा ट्रॅव्हलर मार्को पोलोमुळे. अजून एक प्रश्न आपल्या समोर येतो की फटाक्यांचा शोध तरी कसा लागला? गोष्ट आहे 200 BC ची. असं म्हणलं जातं की चायनीज लोकांनी चुकून फटाक्यांचा शोध लावला. त्यांनी पहिल्यांदा बघितलं की बांबू आगीत टाकल्यानंतर कसा तो फटाक्यांसारखा वाजत आहे, पण माणसांनी बनवलेले फटाके बनवण्यासाठी तिथून 1000 वर्ष अजून लागले. 800 AD मध्ये एक अल्केमिस्ट खूप सारे केमिकल्स मिक्स करून एक फॉर्म्युला बनवत होता कारण त्याला कायम जिवंत राहायचं होतं. पण चुकून त्यांनी सल्फर, चारकोल आणि पोटॅशियम नायट्रेट मिक्स केलं आणि त्यामुळे एक मोठा धमाका झाला आणि तिथूनच शोध लागला गन पावडरचा. या पावडरला नाव दिलं गेलं हुओयाओ, द केमिकल ऑफ फायर. आणि जेव्हा चायनीज लोकांनी या पावडरला बांबू मध्ये भरायला सुरुवात केली आणि त्याला आग लावली, तिथे शोध लागला खरा फटाक्याचा. आणि तेव्हा लोकांनी जे फटाके बनवले होते ते ग्राउंडवर चालणारे फटाके होते, म्हणजे आडवे चालणारे रॉकेट्स. आणि आताच्या काळामध्ये खूप सारे हिस्टोरियन्स हे मान्य करतात की अशाच पद्धतीने चायनामध्ये फटाक्यांचा शोध लागला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशाच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.